नासाच्या सायंटिस्टने ह्या राजाची कॉपी करून एक विमान तयार केलं, टिपू सुलतान, ज्याला ब्रिटिशांनी 4 वेळा हरवण्याचा प्रयत्न केला, पण ते 4ही वेळा अपयशी ठरले. कारण टिपू सुलतानकडे असं एक विमान होतं जे त्या काळी जगात कोणाकडे नव्हतं. ते म्हणजे मैसूरियन रॉकेट आर्टिलरी. रॉकेट आर्टिलरी अशी वर्क करायची की त्यामध्ये एक लोखंडी ट्यूब, त्यामध्ये गन पावडर आणि बाहेर बॉम्ब असायचा. ज्यावेळी ती फायर व्हायची त्यावेळेस ती 2 किलोमीटर लांब जाऊन फुटायची. पण टिपू सुलतानचा गेम जरा वेगळाच होता. त्याने एकाच वेळी 1200 सैनिकांना ट्रेनिंग दिलं आणि सगळ्यात खतरनाक रॉकेट ब्रिगेड बनवली. म्हणजे तो एकाच कमांडवर 1000 रॉकेट आकाशात उडवायचा, त्याने दुश्मन जळून खाक व्हायचा. 1792च्या युद्धात एका ब्रिटिश कमांडरने असं रिपोर्ट केले की ज्यामध्ये तो बोललाय, वी हॅव नेव्हर सीन सच डेव्हस्टेशन फ्रॉम अ सिंगल वेपन. 1799 मध्ये टिपू सुलतान श्रीरंगपटना येथे लढताना मेला. त्यानंतर ब्रिटिशने त्याचे 600 रॉकेट्स कॅप्चर केले आणि इंग्लंडला घेऊन गेले. विल्यम कॉंग्रीव या ब्रिटिश सायंटिस्टने या रॉकेटवर पुढे 10 वर्ष रिसर्च केला आणि मग त्याने त्याचं स्वतःच्या नावाने कॉंग्रीव रॉकेट हे पेटंट केलं आणि तेच पुढे जाऊन नेपोलियनिक वॉरमध्ये यूज झालं आणि तीच टेक्नॉलॉजी पुढे जाऊन मॉडर्न मिसाईल डिझाईनचा बेस झाली. टिपू सुलतानची टेक्नॉलॉजी अख्ख्या जगाने घेतली, पण क्रेडिट कुणाला दिलं? विल्यम्स कॉंग्रीवला. आज ते 600 रॉकेट्स विच आर्सनल म्युझियम लंडन येथे डिस्प्ले होत आहेत. आज भारताचीच टेक्नॉलॉजी भारतात नाहीये,